27 आणि 28 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येते आहे आणि यावेळी ते राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीला ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम येणार आहे। ती राज्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे। त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात निवडणुकांच्या तारखांचा एक अंदाज व्यक्त करत पूर्ण माहिती घेणार आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात पूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे का। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मतदारांच्या याद्या आहेत त्या अपडेटच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती। मात्र महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अपडेट झालं तरी काही ठिकाणी बाकी असतील तर याची देखील माहिती घेतली जाणार आहे आणि साधारणपणे महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये निवडणुका घेतल्या जाऊ शकतात याची पूर्ण माहिती घेतली जाईल। कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर हवामानाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या बाबींचा विचार करून आगामी काळातील निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। थोडक्यात जर आपण पाहिलं तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। साधारण 26 नोव्हेंबरला आपला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे। त्या अगोदर नवीन सरकार नवीन विधिमंडळ स्थापन होणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून निवडणुका त्या अगोदर होणं अपेक्षित आहे। त्यामुळं ही जी टीम आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची ती राज्य निवडणूक आयोगासोबतच राज्यातील अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करेल, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून देखील चर्चा करेल आणि आगामी शिवाजी होणाऱ्या बैठकीतून कोणता निर्णय घेतला जाईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।